रविवार होता. सकाळचे 9 वाजले. मी आईशी फोनवर बोलत होते. रात्री तिला ताप आला होता. मी म्हणत होते, "तिथे खूप थंडी पडेल. थंड पाण्यात हात घालू नको. काकूंना सांग त्या सगळी कामे नीट करतील. वेळेवर औषध घे." इतर अनेक गोष्टी बोलून झाल्यावर मी फोन ठेवला. रेवा नुकतीच झोपेतून उठली होती आणि म्हणाली, "रात्री झोपताना तू आजीशी बोललीस. आता पुन्हा परत? आजकाल तू आजीशी खूप बोलतेस. आधी तू तिला इतका फोन करत नव्हतीस." "हो, मी तिला आजकाल खूप फोन करते." "का आई?" "मला माहीत नाही. आजकाल मला खरंच तिच्याशी बोलावेसे वाटते." नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात गेले. हात कामात गुंतले होते. पण माझे मन रेवाच्या बोलण्यात अडकले होते, की आजकाल तू आजीशी खूप बोलतेस. रेवाचं बरोबर आहे. पूर्वी मी 2-3 दिवसांनी जमेल तेव्हा फोन करत होती. घरच्या कामात आणि मस्त वेळापत्रकात तिच्या तब्येतीची विचारपूस करत मी माझ्या आयुष्यात मग्न होते. पण आता घर तेच आहे, कामही तेच आहे, व्यस्तताही तीच आहे. काहीही बदललेले नाही. तीच दिनचर्या. पण काहीही बदललेले दिसत नसले तरी मनात खोलवर कुठेतरी खूप मोठा बदल झाला आहे. 3 महिन्यापूर्वी समर्थ जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला होता, तेव्हा त्याच्या जाण्यानंतर मला जे समजले त्याने माझ्यात पूर्णपणे बदल झाला आहे. आता मला माझ्या आईच्या मनाची घालमेल समजत आहे. समर्थ परदेशी गेल्यापासून मी रात्रंदिवस त्याचाच विचार करत होते. माझा मुलगा पहिल्यांदाच घराबाहेर पडला आहे. तोही इतक्या दूर, की तो कधी भेटेल हेही निश्चित नाही. सर्व काही फोनवर अवलंबून असते. त्याचा फोन आल्यावर त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसतो तेव्हा मला खूप आनंद होतो. शरीरात प्राण आले तसे वाटते. कधी-कधी तो कामात खूप व्यस्त असतो, त्यामुळे दिवसभर फोन न करता थेट रात्री फोन करतो. मग असाच उदास रिकामा दिवस निघून जातो. मी एक छोटेसे घड्याळ देखील आणले आहे, जे मी त्याच्या तिकडच्या वेळेसोबत ठेवले आहे. येताना आणि जाताना मी घड्याळाकडे बघत राहते. किती वाजलेत? आता तो झोपला असेल, आता तो हे करत असेल, आता तो जेवत असेल. जशी या मनस्थितीतून मी जात राहिले, तसे माझ्या आईच्या आठवणींनी माझे मन व्याकुळ होऊ लागले. तिची आठवण माझ्या मनात नेहमीपेक्षा जास्त आली व ती येत राहिली. ती पण अशीच माझ्या कॉलची वाट पाहत असेल ना? तिलाही माझे तिला फोन करणे तितकेच आवडत असावे. ती दिल्लीत एकटीच राहते. मी मुंबईहून तिला फोन करायचा निष्काळजीपणा केला या विचाराने मला थोडे अपराधी वाटते. मी तिला असे रोज का नाही फोन केलेत? आज जेव्हा समर्थाने विचारले, की "रात्रीच्या जेवणात काय बनवले? तुमची किटी पार्टी कधी आहे? तू कधी उठलीस? किती वाजता झोपली? फिरायला गेलीस का? तुझी तब्येत कशी आहे? आजकाल काय करतेस? तू कोणते पुस्तक वाचले? मैत्रिणी कशा आहेत?" वगैरे. तेव्हा मन आनंदाने भरून जाते. जेव्हा तो माझ्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवतो, तेव्हा मला ते किती आवडते. हे सगळे मी आईला आधी का नाही विचारले? सत्य हे की जेव्हा आपल्या बाबतीत घडते तेव्हाच आपल्याला कळते. एवढेच कशाला, आईच्या बाबतीत असलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कालांतराने मला समजू लागल्या आहेत. वीरेंद्र माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, जो घरगुती समस्यांमुळे आपल्या बायको आणि मुलांसोबत वेगळा राहतो. लग्नाआधी आमची भांडणे व्हायची. तेव्हा आईने समजवण्याचा प्रयत्न केला, की नाईलाजाने आम्ही ऐकायचो. त्यावेळी माझी आई किती काळजीत असावी हे मला आता समजते आहे. जेव्हा समर्थ आणि रेवाचे भांडण झाले, तेव्हा मी माझे डोके धरून बसायचे. अनेक वेळा माझ्याही तोंडून त्याच गोष्टी निघत असल्याचे माझ्या लक्षात आले होते, ज्या आई माझ्या आणि वीरेंद्रचे भांडण सोडवताना सांगायची. आई ही एकाच मातीची बनलेली असते का? प्रत्येक आई सारखाच विचार करते का? आजकाल प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जात असतानाही पण आईला समजायला वर्षानुवर्ष जावी लागतात. वडिलांच्या अकाली निधनामुळे तिला किती दुःख सहन करावे लागले असेल हे मला आता समजते. नातेवाईकांना सामोरे जाण्यासाठी किती संयम आवश्यक आहे आता मला समजले आहे. त्यावेळी आईने काही नातेवाईकांशी पूर्णपणे संबंध तोडले होते. त्या लहान वयात माझ्या आईने जे सांगितले ते मला आवडले नाही. परंतु आता मी नको असलेल्या स्वार्थी हृदयाला भिडणाऱ्या नातेसंबंधांपासून दूर झाले आहे. आता मला समजले आहे की तुमच्या मनःशांतीसाठी काही नाती तोडणे चांगले. गंमत अशी आहे की आपल्या आईवडिलांच्या व्यथा आणि दुःख समजून घ्यायला आपल्याला खूप वेळ लागतो. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही. पण आता जो काही वेळ आहे त्यातला प्रत्येक क्षण जगता येतो. आता मी फोन केल्यावर आई आश्चर्यचकित होऊन म्हणते, "अगं, मी सकाळी तुझ्याशी बोलले. दुपार झाली की तुला पुन्हा आईची आठवण आली का?" मी पण लाडात म्हणाले, "आईची आठवण यायची काही वेळ असते का?" ती हसते. तिने कितीतरी वेळा विचारले, "काय झाले तुला? तुला समर्थची खूप आठवण येते नाही का?" ती एक आई आहे. ती या वयातही माझे मन समजू शकते. आई जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाते, कधी तीर्थयात्रेला जाते, तेव्हा फोनवर मी विचारते, "आई, तू तुझ्या मैत्रिणींसोबत मजा केलीस का?" तर आईचे उत्तर नेहमीचे असते, "हो, मला मजा तर आली, पण स्वतःच्या मुलांसोबत वेळ घालवण्याइतकी मजा कोणालाच नाही." कितीही सुंदर ठिकाणी गेले तरी वीरेंद्र आणि तुझ्या आठवणी माझ्या मनात राहतात.
आत्तापर्यंत मी तिचे बोलणे फारसे मनावर घेतले नव्हते की ती असेच बोलत असेल. पण आता मी यांच्यासोबत आणि रेवासोबत कुठे बाहेर जाते, तेव्हा दूर असलेला समर्थसुद्धा माझ्या मनात असतो, की आता आपण एकत्र असतो तर त्याने हे मागितले असते, अमुक गोष्टींसाठी त्याने आग्रह धरला असता. आज आईचे प्रत्येक वाक्य खरे वाटते. काही वर्षांनी रेवाचे लग्न होईल, समर्थचे कुटुंब स्थायिक होईल. दोन्ही मुले आपापल्या विश्वात मग्न होतील. मग आईच्या आणखीन कोणत्या गोष्टी आठवतील, तिच्या कोणत्या भावना मला जाणवतील माहीत नाही. पण आजकाल मला आईची खूप आठवण येते, हे खरे आहे. तिच्या आयुष्याची, तिच्या बोलण्याची खोली मला खूप समजली आहे. बघू अजून किती बाकी आहे ते.